भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे. मंत्रालय अलिबाग आणि उरळला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार. सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा. सत्ताधाऱ्यांनी मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय. काही धनिक आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात. मुंबई तोडण्याचं काम सुरू. धारावी त्याचं उदाहरण. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तरच राज्याला नवी दिशा मिळेल. तर फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका. माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाटांचा दावा. तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल. राऊतांचं प्रत्युत्तर. पैशांसाठी काही अडलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत, त्यामुळे एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ, अशी संजय शिरसाटांची मिश्किल टिप्पणी. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब. पुण्यातील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड. उज्ज्वल निकमांसह राज्यसभेवर 4 जणांची नियुक्ती. विरारमध्ये मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षाचालकाला चोपलं. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चोप. मुजोर रिक्षाचालकाला मागायला लावली माफी.